जय जय रघुवीर समर्थ। नको रे मना द्रव्यते पुढिलांचे, अति स्वार्थ बुद्धी नरे पापसाचे। घडे भोगणे पापते कर्म खोटे, न होता मना सारिखे दुःख मोठे। समर्थांच्या मनोबोधातून मनःशांती असा विषय घेऊन आपण समर्थांच्या एक एक मनाच्या श्लोकाचं चिंतन करतो आहोत। हे मनाचे श्लोक हे वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या चिंतनाच्या माध्यमातून अनेकांनी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला। पण या मनाच्या श्लोकातून नेमकं साध्य काय करायचंय, नेमकं शिकायचंय काय, नेमकं काय त्याच्यातनं जाणून घ्यायचंय, आणि नुसतं जाणून घेण्यामध्येच फक्त आयुष्य घालवायचंय की काहीतरी जाणून घेऊन आपल्यामध्ये ते उतरवायचंय, काय करायचं नेमकं? ऐकून 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 माणसं बहिरी झाली। इतकं ऐकतात ऐकणारे ऐकतात आणि न ऐकणारे अजिबातच ऐकत नाहीत। मग हे नुसतं ऐकणं अभिप्रेत नाहीये। समर्थांनी या ऐकण्याला श्रवण भक्ती हे नाव दिलेलं आहे, श्रवण। मग हे श्रवण खऱ्या अर्थानं सत्श्रवण झालं पाहिजे की ज्या श्रवणानं माझ्या जीवनामध्ये काही ना काहीतरी चांगलं सत्कार्य, सत्कर्म, सद्धर्म, सद्वासना, सद्विचार या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी मला उपयोग झाला पाहिजे की नाही। आता एक एक श्लोक आहेत, आता काय त्या श्लोकाचा शब्दशः अर्थ झाला तर सांगायचं झालं तर सरळ सरळ अर्थ सांगता येईल। नको रे मना द्रव्य ते पुढीलांचे, म्हणजे कुणाच्याही द्रव्यावरती तू डोळा ठेवू नकोस, कुणाच्याही द्रव्यावरती तू अपेक्षा ठेवू नकोस, कुणाच्याही वरती तू अवलंबून राहू नकोस, असं त्याला सांगता येईल। पण हे द्रव्य म्हणजे काय? नको रे मना द्रव्य, द्रव्य म्हणजे काय? फक्त पैसा का? द्रव्य म्हणजे फक्त संपत्ती का? द्रव्य म्हणजे फक्त प्रॉपर्टी का? जमीन जुमला का? बंगला का? गाड्या का? काय द्रव्य म्हणजे नेमकं काय? तर दुसऱ्याकडे असणाऱ्या कोणत्याही संपत्तीचा तू का विचार करतोस? अरे तुझ्याकडे काही कमी आहे का? तुला काही कशाची कमतरता आहे का? परमेश्वरानं प्रत्येकाला जन्माला घालताना भरभरून दिलेलं आहे, त्याला भरभरून। त्याला कल्पनाही नाही की मला किती दिले आणि कसं दिले आणि कशा प्रकाराने दिलेलं आहे। याची कल्पना नसल्यामुळे तर कुठेतरी असुरक्षिततेच्या भावनेतून माणूस त्या द्रव्याच्या पाठीमागे लागलेला आहे। द्रव्य म्हणजे केवळ पैसा नव्हे, केवळ प्रॉपर्टी नव्हे, केवळ संपत्ती नव्हे। द्रव्य याचा अर्थ की जे दुसऱ्याकडे आहे ते मला हवं असतं, पण माझ्याकडे जे आहे ते माझं त्याच्यावरती लक्ष असत नाही। भरभरून शक्ती दिली आहे, भरभरून सामर्थ्य दिलेलं आहे। तसंही भौतिक अर्थानं पाहायचं झालं तर खऱ्या अर्थानं असंही म्हणता येईल की दुसऱ्याचं द्रव्य त्याच्यावरती तू डोळा ठेवू नकोस, दुसरं त्याच्यावरती तू लक्ष ठेवू नकोस, कारण त्यांनी ते द्रव्य मिळवलेलं जे असतं, त्यांनी जी संपत्ती मिळवलेली असते, त्यांनी जे कमावलेलं असतं हे त्याच्या संकल्पनेतून त्यांनी ते कमावलेलं असतं आणि ते कोणासाठी कमावलेलं असतं त्याचा त्याला उपयोग जर करून दिला नाही तर त्या संपत्तीचा तसा कोणालाही खऱ्या अर्थानं उपयोग होत नाही। मग याच्यातून काय राहतं? याच्यातून असमाधान, अतृप्ती, वासना, याच्यातून मनाचे वेगवेगळे प्रकारचे विकार हे त्याच्यातून निर्माण होतात। म्हणून समर्थ असं म्हणतात, नको रे मना द्रव्य ते पुढीलांचे। आणि तू उपदेश करताना समर्थ असं म्हणाले, असू दे अन्न सेवू नये वडिलांचेही, आयतं अन्न खाऊ नये। आणि आयता कुठल्याही विषयावरती आपण डोळा ठेवून राहू नये, हाही त्याचा एक अर्थ आहे। आणि दुसरा त्याचा सखोल चिंतन अर्थ असा आहे की दुसऱ्याकडे जे आहे ना बाबा, ते तुझं नसतं, ते तुझं नाही। जे तुझं आहे ते तुझ्यापाशीच आहे। म्हणून संत म्हणाले नाही का, तुझं आहे तुझं पाशी, परंतु जागा चुकलाशी, तुला जागाच माहिती नाही ते कुठं आहे ते। द्रव्य याचा अर्थ की ती संपत्ती आहे, जी संपत्ती माझ्या कामाला येणार नाही त्या संपत्तीचा मला कुठल्याही प्रकारानं अभिलाषा त्याची ठेवता कामा नये। म्हणून स्वतःवरती विश्वास, आपल्या स्वतःवरती विश्वास असला पाहिजे। आणि स्वतःवरचाच विश्वास हा उडाला ना की मग ही अतिस्वार्थ बुद्धी जी आहे ना ती डोकं वर काढत असते।
अहो कितीही कमवलं, कितीही मिळवलं, कितीही काही झाले, चंद्रावरचा जरी त्यांना कुणाला एखादा उतारा मिळाला ना तरी सुद्धा ते इकडच्या जमिनी कुठल्या सोडणार नाही. काही संपत्ती कितीही मिळवली, संपत्ती हा एकच विषय असा आहे, द्रव्य हा एकच विषय असा आहे की माणूस कधी नको म्हणत नाही, हो पुरे म्हणत नाही. बघा तुम्ही माणूस सुग्रास अशा प्रकारचं भोजन करायला बसला, भरपूर पोटभर आमरस खाल्ला, किती खाल्ला, 10 वाट्या खाल्ल्या आमरसाच्या, भरपूर आमरस प्याला. एक वेळ अशी येते, एक क्षण असा येतो की तो म्हणतो आता बस, आता मला पुरे. अहो एखादा म्हणाला नाही आणखीन घ्या ना 4 वाट्या, तुम्हाला मी म्हणाले काय पाहिजे ते देतो, 5,000 रुपयाचं बक्षीस देतो, पण एवढं आमरस पिऊन दाखवा बघू. तो म्हणतो नाही नको रे बाबा, पुरे आता मला बस. एकच खाण्यापिण्याची कुठलीही वस्तू असू दे, काहीही असू दे, द्रव्य सोडून माणूस पुरे म्हणतो, नको म्हणतो, बस म्हणतो, पण द्रव्याला तो कधीही नको म्हणत नाही. कितीही मिळालं तरी त्याला ते हवंच असतं. आणि त्याला हेही माहिती असतं की हे कमावलेलं, हे मिळवलेलं हे माझ्यासाठीच असेल असं नाही, पण त्याच्या मनामध्ये एकच एक अशी कुठली तरी एक असुरी भावना असते, कुठेतरी तो तिरस्कार असतो, शेजाऱ्याकडे आहे ना मग माझ्याकडे ते असलं पाहिजे, या कुठल्या तरी विकृत भावनेनं माणूस द्रव्याच्या पाठीमागे लागलेला आहे. म्हणून समर्थ म्हणाले नको रे मना द्रव्य ते पुढील आणते, स्वकष्टानं मिळालेले, कष्टाविण फळ नाही, कष्टीविण राज्य नाही, केल्याविण होत नाही साध्य जनी. आधी करावे, आपण स्वतः कमवावं, आता स्वतः मिळवावं. म्हणून तर समर्थाने भिक्षा संप्रदाय सुरू केला. कुणावरती अवलंबून राहू नका. जो दुसऱ्यावरही विश्वास आला त्याचा कार्यभाग बुडाला, जो स्वये कष्ट तवेला तो जीवला. म्हणून कुठल्याही परिस्थितीत नको रे मना द्रव्य ते पुढीलांचे, दुसऱ्याच्या द्रव्यावरती कुठलीही अभिलाषा ठेवू नकोस. अति स्वार्थ बुद्धी केल्यानं काय होईल, नरे पापसाचे. मला सांगा, या द्रव्यावरती अभिलाषा ठेवल्यानंतर कितीही कमवलं, कितीही मिळवलं, सकाळी अगदी 6ची लोकल पकडून बाहेर पडतो आणि रात्री 12च्या शेवटच्या लोकलनी परत येतो. काही आहे का त्याला सुख, काही आहे का त्याला समाधान? सकाळी 8 वाजता एवढा डबा घेऊन बाहेर जातो कंपनीमध्ये आणि रात्री 11 वाजता परत येतो. काही आहे का समाधान? काही त्याला काही समाधान नावाचा काही प्रकार त्याच्याकडे पाहायला मिळतो का? पण एकाच एक उद्देशानं की हे मिळवायचंय, हे कमवायचं आहे. अहो पोटापुरतं दिलंय भगवंतानी. काय मिळालं नाही याचा विचार करण्यापेक्षा मला काय मिळालं आहे याचा विचार करणं हे भगवंताला जास्ती आवडतं. हे भगवंताला जास्ती आवडतं. आणि आम्ही कधी तो विचारच करत नाही. जे दिलंय ते आम्हाला कधी दिसतच नाही. त्याचे आभार कधी भगवंताचे आम्ही मानलेलेच नाहीयेत. भगवंताला आम्ही कधीतरी हात तरी जोडलेत का की तो दिलंय ऐश्वर्य ते आमच्या कैक पटीनं आमच्या पात्रतेपेक्षा जास्त दिलेलं आहे, त्यांनी आमच्या योग्यतेपेक्षा जास्त दिलेलं आहे. पण जे दिलंय त्याची आम्हाला किंमत नसते. जे मिळालेलं नाही, जे मिळत नाही आणि जे उगीच काहीतरी ओढाताण करून मिळवायचं आहे त्याच्या पाठीमागे हा लागलेला आहे. म्हणून समाधान होत नाही, म्हणून आनंद मिळत नाही. आणि म्हणून समर्थ म्हणाले मिळवलेली प्रॉपर्टी कितीही कशाही प्रकारची असो, ती जर तुला खऱ्या अर्थानं तिचा लाभ घ्यायचा असेल तर त्याच्यामध्ये दानाची व्यवस्था सांगितली आहे. ते दान करणं तर माझ्या कधी शास्त्रात बसतच नाही. ते कधीही मला ते करावं असं वाटत नाही, कधीही मी त्याच्या पाठीमागे जात नाही. आणि म्हणून जे मिळवलेलं असतं, जे कमावलेलं असतं, या सगळ्या याच्यातून अतृप्ततेची भावना मनामध्ये सतत राहत असते. म्हणून नको रे मना द्रव्य ते पुढीलांचे, हे द्रव्याचे चिंतन, हाती द्रव्याची जपमाळ. आणि समर्थ म्हणाले कांता ध्यान सर्व काळ, हे समर्थानेच वर्णन केलेलं आहे. कशी मनशांती लाभेल? मनशांती एकाच बाजूने लाभू शकते की जे मिळालेलं आहे त्याच्यामध्ये समाधानी आहे. नुसतं तोंडाने गप्पा नाही मारायच्या. खरंच तसं आपल्याला आहे, खरंच तसं वाटलं पाहिजे. आणि म्हणून अति स्वार्थ बुद्धी नरे पाप असाचे, त्या पापाचा डोंगर तर यामुळेच तर वाढत असतो. घडे भोगणे पापते कर्म खोटे आणि न होता मनासारखे दुःख मोठे. हे जे कर्म आहे ना, हे सगळं पापकर्म आमच्या हातून घडत राहतं. आणि हे कर्म करत असताना हे पापकर्म आहे का पुण्यकर्म आहे याचा मला कधीही विचार मनामध्ये येत नाही. मला फक्त कर्म 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 करतच राहावं असं वाटतं. आणि त्या कर्माच्या पाठीमागे मला काहीतरी मिळवायचं असतं.
माझ्या मुलाची मला चिंता आहे हो, माझ्या मुलीची मला चिंता आहे, माझ्या घराची चिंता आहे, माझ्या परिवाराची चिंता आहे. या सगळ्या गप्पा गोष्टी ज्या आहेत ना, या पाण्यामध्ये मिठाचा खडा टाकल्यानंतर विरघळून जातो, तशा या सगळ्या गोष्टी एका क्षणात विरघळून जात असतात. पण आम्ही त्याचा विचार करण्यामध्ये उभं आयुष्य त्याच्यामध्ये आम्ही घालवलेलं आहे. काही बरोबर येत नाही, हे सगळं माहिती आहे. मनशांतीसाठी या गोष्टी फार आवश्यक आहे म्हणून सांगतात. मनाची शांतता, मनाची एकाग्रता. मन केव्हा शांत होतं? जेव्हा एखाद्या गोष्टीचं सातत्यानं साकल्यानं असा विचार करावा की जे मिळायचंय ते मिळालेलं आहे, जे होतं ते त्याचं होतं, जे आहे ते त्याचं आहे, आणि जे मिळणार आहे तेही त्याचंच आहे. हा विचार नुसता रोज मनामध्ये ठेवा, बस, बाकी काहीही करण्याची आवश्यकता नाही. गुरुदेव राणांचा मी नेहमी एक दृष्टांत सांगतो, नेहमी एक विषय सांगत असतो की त्याचा एक भक्त होता. बघा बरं, फार श्रीमंती असणं सुद्धा काही सुखाचं लक्षण आहे असं नाही. ज्याच्याकडे भरपूर खायला प्यायला आहे ना, गडगंज, त्यांना डॉक्टरने सांगितलेलं असतं फक्त पालेभाजी आणि भाकरी खा आणि गप्प बसा एका कोपऱ्यात, नाही तर जाईल 400च्या पुढे शुगर. 5 पक्वान्न खाण्याची रोज ऐपत आहे, रोज त्यांना खाऊ शकतात, रोज पाहिजे ते मिळू शकतं. पण त्यांना डॉक्टरने सांगितलेलं असतं मेथीची भाजी आणि भाकरी बाजरीची. काय काय उपयोग झाला तुझा? 5 पक्वान्न रोज खायला मिळावेत म्हणून किती घाम गाळलास, किती कमवलंस, आणि आता काय कारल्याची भाजी आणि भाकरी? त्यापेक्षा कष्ट करून मिळवलेला माणूस, रोज घाम गाळून काही पैसा कमवलेला आणि खऱ्या अर्थानं श्रीमंत असलेला माणूस रोज सुखानं 4 भाकरी खातो भुकेच्या याच्यामध्ये, मस्त जेवण करतो, आनंदाने पाणी पितो आणि छान आनंदात राहतो. तो सुखी का कारल्याची भाजी आणि बाजरीची भाकरी खाणारा सुखी? गुरुदेवांच्याकडे एक शिष्य साधक यायचा, त्यांच्याकडे प्रचंड संपत्ती होती, प्रचंड संपत्ती होती, आणि तो बिचारा सारखा चिंतेमध्ये असायचा. एक दिवस महाराजांनी विचारलं, का हो, एक गरीब लोक परवडले म्हणाले, सर्वसामान्य माणूस, तुम्ही एवढे श्रीमंतात, एवढे गाडी बंगला, तुम्हाला ऐश्वर्याला कसल्याही प्रकारची कमतरता, तुम्ही चिंता कशाची करता? तर त्यांनी काय उत्तर दिलं तुम्हाला सांगतो. गुरुदेवानं त्यांनी सांगितलं, माझ्याकडे एवढी प्रॉपर्टी, एवढा संपत्ती आहे ना, आता त्या संपत्तीचं काय करायचं म्हणाले, आणि ती संपत्ती चोर चोरी करून घेऊन जातील की काय, या भीतीनं म्हणाले मला काळजी लागलेली असते, ही चिंता माझ्या मनामध्ये असते. काय बघा, विचार करा आपण. त्याच्याकडे संपत्ती नाही, तो बिचारा 2 घास सुखाने खातो आणि छान आपलं मस्त सुखाने निद्रा करतो. आजच्या जगामध्ये खऱ्या अर्थानं सुखी कोण असेल तर सुखानं ज्याला निद्रा लागते, सुखानं आनंदाने ज्याला पडल्या पडल्या झोप लागते, तो खरा सुखी म्हणायचा. आज गुरुदेवांनी त्याला असं सांगितलं की म्हणाले असं करा, म्हणाले तुम्ही माझं ऐका, म्हणाले रोज तुम्ही फक्त ध्यानाला बसा, नामाला बसा, इथे येऊन तुमच्या संपत्तीचं रक्षण मी माझ्या हातामध्ये बंदूक घेऊन तुमच्या संपत्तीचं रक्षण करेन. आणि काय सांगायचं महाराजांनी? हे सांगितलं आणि त्याला खरंच तो खजील झाला, त्याला खरंच मनात स्वतःला कीव आली आणि तो महाराजांना चरणी खरंच नतमस्तक झाला. असं जे आहे ते मनाच्या एकाग्रतेसाठी, चिंतनासाठी आपल्याला हे करायचंय. म्हणून समर्थांचे मनाचे श्लोक हे मनशांतीच्या दृष्टीने आपल्याला विचारात